नमस्कार. पालक म्हणून आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न कायम येतो, नाही का? की मुलांशी वागताना नेमकं कसं वागायचं? जास्त प्रेमळ व्हावं की थोडं कठोर? तर आज आपण याच गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. म्हणजे दयाळूपणा आणि दृढता ह्यांच्यातला तो परफेक्ट बॅलन्स कसा साधायचा. चला तर मग सुरू करूया. हे बघा, जवळजवळ प्रत्येक पालकाच्या मनात ना हा एक संघर्ष सतत सुरू असतो. एका बाजूला वाटतं की मुलांवर भरभरून प्रेम करावं, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कराव्यात. पण मग दुसऱ्या क्षणी वाटतं, अरे नाही, त्यांना शिस्त लावणंही तितकंच गरजेचं आहे. आणि मग सुरू होतो तो गोंधळ. हाच तो पालकत्वाचा गोंधळ. मग प्रश्न हाच उभा राहतो की नेमकं काय बनायचं? मुलांचा एक असा बेस्ट फ्रेंड जो त्यांच्या सगळ्या सिक्रेट्स ऐकून घेतो, की मग एक शिस्तप्रिय पालक जो त्यांना काय बरोबर आणि काय चूक हे शिकवतो? खरं तर ह्याच प्रश्नाभोवती आपली आजची सगळी चर्चा फिरणार आहे. आता बघा, हे दोन्ही मार्ग म्हणजे ना दोन टोकं आहेत. जर फक्त आणि फक्त प्रेमच दिलं तर काय होतं? स्रोत सामुग्री सांगते की मुलं हट्टी होऊ शकतात. आणि जर फक्त शिस्तीचाच बडगा उगारला तर त्यांच्या मनात भीती घर करू शकते. म्हणजे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी यापैकी एकही मार्ग पूर्णपणे योग्य नाही. अच्छा, मग यावर उपाय काय? जर दोन्ही टोकं चुकीची आहेत तर मधला मार्ग कोणता? तर उत्तर अगदी सोपं आहे, समतोल. हो, या दोन्ही गोष्टींना एकत्र आणण्यातच प्रभावी पालकत्वाची खरी गुरुकिल्ली दडली आहे. चला पाहूया हे नक्की कसं साधायचं. म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? प्रभावी पालकत्वाचा खरा मार्ग म्हणजे ह्या दोन शक्तिशाली गोष्टींना एकत्र आणणं. एकीकडे मुलांशी दयाळूपणे वागायचं आणि त्याचवेळी जे निर्णय घेतले आहेत त्यांच्यावर ठाम राहायचं. बरं, मग हा समतोल साधल्याने नेमकं काय होतं? म्हणजे याचे फायदे काय आहेत? हा दृष्टिकोन म्हणजे काही हवेतली गोष्ट नाहीये. त्याचे मुलांवर अगदी ठोस असे 5 सकारात्मक परिणाम होतात. चला तर मग एक एक करून ते फायदे समजून घेऊया. सगळ्यात पहिला आणि खरं सांगायचं तर सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे भावनिक सुरक्षितता. विचार करा, जेव्हा मुलं त्यांच्या चुका असोत किंवा यश असो, काहीही न लपवता न घाबरता येऊन सांगतात, तेव्हा त्यांना जे प्रेम आणि स्वीकाराची भावना मिळते ना, ती खूप मोलाची असते. आणि हे शक्य होतं केवळ दयाळूपणामुळे. आता दुसरा फायदा येतो तो दृढतेमुळे. तो म्हणजे शिस्त आणि जबाबदारीची जाणीव. समजा मुलं जेवणाआधी चॉकलेट मागते, त्याला नाही म्हणताना जेव्हा आपण नियमांवर ठाम राहतो तेव्हा त्याला योग्य आणि अयोग्य यातला फरक अगदी स्पष्टपणे कळायला लागतो. तिसरा फायदा आहे आत्मविश्वास वाढणं. जेव्हा प्रेमळ पण ठाम मार्गदर्शन मिळतं तेव्हा मुलांना स्वतःहून निर्णय घ्यायला भीती वाटत नाही. का? कारण त्यांच्या मनात एक विश्वास असतो की जरी आपलं काही चुकलं तरी आईबाबा आपल्या पाठीशी उभे आहेत. चौथा फायदा तर थेट वागणुकीतच दिसून येतो. सारखी सूट न देता पण ओरडाओरड न करता शांतपणे नियम पाळायला लावले ना की मुलांच्या वागण्यात एक कमालीचा सकारात्मक बदल घडतो. आणि पाचवा, शेवटचा फायदा, नातं अधिक घट्ट होतं.